कामगार संघटनांना अधिकार प्राप्त करून दिले महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब, ज्याने संविधान घडवले, ज्याने घटना घडवली, त्याने मानवाला माणसं जाणून जगण्याचा अधिकार दिला, अधिकार मूल्य दिले, महिलांना अधिकार दिले, हिंदू कोडबिल आणून अशा प्रकारचे विविध मागण्या बाबासाहेब आंबेडकरांनी संघटना निर्मिती केली. इव्हन दो शिवसेनेची निर्मिती पण डॉक्टर महामानव विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकरांनीच केलेली आहे. त्याचे निर्माता शिवसेना हे निर्माताचं नाव, शिव हे नावच निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवसेनेला दिलेलं आहे. एक कोणाला इतिहास माहिती असेल, अगर कोणाला न माहिती असेल, परंतु वारंवार मी फेसबुक लाईव्हमध्ये हा विचार सांगितलेला आहे. पण अशा प्रकारे युनियन संघटना कामगार कायदे बंद करून युनियन संघटना मोडीत काढत असतील तर याच्या विरुद्ध कामगार संघटना आंदोलन करायला पेटून उठेल. एक काळ होता, साथी जॉर्ज फर्नांडिसचं 70चं दशक गाजवलं, कामगार संघटनेने गाजवलं. गिरणी कामगार संघटना होत्या, दत्ता सामंतच्या संघटना होत्या, साथी जॉर्ज फर्नांडिस संघटना या सरकारी कामगार संघटनांच्या होत्या. परंतु मुंबईमधील ज्या काही गिरणी कामगार संघटना होत्या त्या दत्ता सामंताने या देशोधडीला लावल्या आणि कामगारांना बेकार केले. आज विविध मुंबईमध्ये संकुलनं आहेत, त्या संकुलनामध्ये संपूर्ण गिरणी कामगार सिक्युरिटीच्या नोकऱ्या करतो. आपला मराठी माणूस आत्ता स्वतंत्र उच्चभ्रू अशा परप्रांतीय इमारतीमध्ये मराठी माणूस सिक्युरिटीच्या नोकऱ्या करतो. हे किती भयावह आहे. म्हणजे आपलाच महाराष्ट्र, आपलीच भूमी, आपलीच मराठी भाषा आणि परप्रांतीय आपल्यावर रुबाब गाजवतो. मग ते गुजराती असतील, उत्तर भाषी असतील, मद्रासी असतील, कन्नड, तामिळ असतील, या सर्व उच्चभ्रू वस्त्या या लोकांच्या आहेत मुंबईमध्ये. आणि या उच्चभ्रू वस्त्याच्यामध्ये मराठी माणूस सिक्युरिटीगिरी करतो. म्हणजे मराठी माणसाचं मराठी पण किती रसातळाला खाली गेलंय हे याच्यावरून कळतं. कोकणातल्या जमिनी पण परप्रांतीय विकत घेतलेलं आहे. कोकणातल्या जमिनी कोकण लोक सरळ विकतात, आपली स्वमायभूमी विकतात. त्यामुळे परप्रांतीय हा महाराष्ट्रामध्ये का वाढीस लागला याला जबाबदार आपलं सरकार आहे, आपलं मंत्रिमंडळ आहे, आपले राज्यकर्ते आहेत, आपले आमदार आहेत, आपले खासदार आहेत. आत्ता प्रताप सरनाईक परिवहन मंत्री झाले, माननीय चांगले उद्गार केले. परंतु प्रताप सरनाईकचे तो मतदारसंघ आहे, ओळा, माजिवडा, वसई, विरार, पालघर पर्यंतचा आहे मतदारसंघ. ह्याच्यामध्ये पूर्ण हिंदी भाषिक परप्रांतीय राहतो. त्यामुळे त्यांना काय वाटलं, मुंबईची भाषा हिंदी आहे असं त्यांनी जाहीर करून टाकलं. काही अभ्यास न करता जाहीर करून टाकलं की मुंबईची भाषाच हिंदी आहे. कारण संपूर्ण परप्रांतीय विभाग, उत्तर भाषीय विभाग वसई, विरार, पालघर त्या बाजूला राहतो, ओळा माजिवडा सेक्टरमध्ये विधानसभा क्षेत्रात. त्यामुळे त्यांना वाटलं की संपूर्ण हिंदी भाषिक मुंबई आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी वक्तव्य मागे काय होतं, गदारोळ वाचला होता. परंतु हिंदी ही भाषा मुंबईची महाराष्ट्राची नसून ती परप्रांतीय आहे. आणि हिंदी भाषेला 200 वर्षाचा इतिहास आहे. मराठी भाषेला 2500 वर्षापूर्वीच्या 125 राष्ट्रांवर हिंदुत्व साकारणारं मराठी आहेत. हिंदू राज्य स्थापन करणार, मराठी राज्य स्थापन करणार आहेत. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा ज्या जिजामातेवर ते आहे. त्यामुळे अशा प्रकारे कामगार धोरण मारण्याचं षडयंत्र हे सरकार BJP RS करत आहे. परंतु BJP RS सरकार जर कामगार धोरण मारत असेल तर विविध कायदे करते. आता जो 370 कलम बंद पाडला, बिहारमध्ये 149 कलम अंतर्गत महाबोधी बौद्ध विहार बडव्यांना दिलं. त्याचं आंदोलन आपलं चालू आहे, त्यांच्याकडून काढून घ्यायचं. तर बौद्ध धर्माला, ते बौद्धांना आलं पाहिजे महाबोधी विहार, पण त्यासाठी कडक आंदोलन झालं पाहिजे, मरणोत्तर झालं पाहिजे, आत्मधनासारखं आंदोलन झालं पाहिजे, तर सरकारला जाग येईल. परंतु आपला आंबेडकरी समाज हा फक्त जयंती करण्यापुरतं एकत्र येतो, महानिर्वाण दिन करण्यापुरतं एकत्र येतो. पण समाजातील ज्वलंत प्रश्न जर करायचे असेल तर तिथे येत नाही. जिथे आर्थिक बाब आहे, जिथे आर्थिक उन्नतीकरण आर्थिक बाब आहे, तिथं आंबेडकरी समाज प्रथम एकत्र येतो, हा माझा आरोप आहे. परंतु कामगारांचे ज्वलंत प्रश्न, गोरगरीब समाजाचे ज्वलंत प्रश्न, गोरगरीब महिलांचे समाजाचे प्रश्न
आंबेडकरी समाजाचे प्रश्न, अन्याय अत्याचाराचे प्रश्न, बलात्काराचे प्रश्न असतील, चोरी डकेती अन्याय अत्याचार होतो, मराठी माणसांवर होतो, SC ST OBC समाजावर होतो, ह्या बाबतीत आवाज उठवायला कोणी आंबेडकरी समाज येत नाही, हा माझा आरोप आहे.